सर्वांना नमस्कार. मी ॲस्ट्रो तृप्ती. एक छोटासा प्रश्न तुम्हाला विचारते. तुमच्या कुंडलीत प्रेमविवाह आहे का? आणि असेल तर तो यशस्वी होणार का? हाच विषय घेऊन आज मी आले आहे आणि आज आपण हे सगळं अगदी साध्या सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगते, आजचा हा व्हिडिओ फक्त एक सुरुवात आहे. या व्हिडिओपासून आपण एक नवीन सीरीज सुरू करत आहोत. मेष ते मीन या प्रत्येक राशीचा प्रेमविवाह कसा होतो? तुमच्या पत्रिकेत जर कोणते योग असले तर प्रेमविवाह होऊ शकतो आणि काय काळजी घेतली तर प्रेमविवाह दीर्घकाळ टिकू शकतो, हे आपण अगदी साध्या सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. याचा उद्देश एवढाच, जेणेकरून तुम्ही तुमच्या स्वतःच्या पत्रिकेत हे योग ओळखू शकाल आणि हाच आपला उद्देश आहे की ज्योतिष साक्षर सर्वांनी व्हावं, ज्योतिष सर्वांना समजावं, या हेतूने आपण ही मालिका सुरू करत आहोत. आता आपण आपला मूळ विषय समजून घेऊया. आता आपण कुंडलीत प्रेमविवाहाचा जेव्हा विचार करतो, तेव्हा काही महत्वाची घरं, काही महत्वाची स्थानं बघितली जातात. तर आता पहिलं स्थान आहे पंचम, त्यानंतर सप्तम, लग्नस्थान, तृतीय स्थान, 11वं म्हणजे एकादश स्थान आणि द्वितीय स्थान. आता पंचम 5व्या भावावरून आपण काय बघतो तर पंचम भावावरून आपण प्रेम, आकर्षण आणि तुमच्या भावना समजतात. 5व्या भावावरून तुमच्या आयुष्यात प्रेम कसं असणार आहे, प्रेम टिकणार आहे की नाही टिकणार आहे, याचा सगळा विचार पत्रिकेतील पंचम भावावरून होतो. आता 7वा भाव, सप्तम भाव हे विवाहाचं स्थान मानलेलं आहे. म्हणून जेव्हा लग्नाचा विचार होतो, तुमचा जोडीदार कसा असेल, तुमचं नातं कसं टिकेल, हे सप्तम भावावरून पाहिलं जातं. आणि लग्न भाव म्हणजे सगळ्यात पहिला जो भाव आहे, त्यावरून तुमचा स्वभाव, तुम्ही निर्णय क्षमता तुमची कशी आहे, तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे, हे प्रथम भावावरून समजतं. आता तृतीय भाव म्हणजे तिसरा भाव. तिसरा भाव काय आहे तर तो पराक्रमाचा आहे. प्रेमविवाह करताना जो धाडसी निर्णय घ्यावा लागतो, त्याच्यासाठी तृतीय भावाचा विचार केला जातो. आणि आता लाभभाव हे काय आहे, हा कामत्रिकोणाचा भाव आहे. इथे तुमची इच्छापूर्ती होईल की नाही, हा इच्छापूर्तीचा भाव आहे. त्याच्यामुळे 11व्या स्थानाचा विचार केला जातो. आता द्वितीय स्थानाचा प्रेमविवाहामध्ये आपण काय विचार करतो तर हे कुटुंबाचं स्थान आहे. कुटुंब तुम्हाला कशी साथ देईल याचा इथून विचार केला जातो. तुमच्या कुटुंबामध्ये वृद्धी होते म्हणून आपण द्वितीय स्थानाचा विचार करतो. आता जर पंचम आणि सप्तम भावाचा एकमेकांशी योग होत असेल, म्हणजे पंचमेश आणि सप्तमेश यांचे एकमेकांशी संबंध येत असतील, त्यांच्या ग्रहांची दृष्टी असेल, युती असेल, तर तुमच्या पत्रिकेत प्रेमविवाहाचा योग हा नक्की आहे. पंचमेश जर सप्तमात असेल आणि सप्तमेश पंचमात असेल तरीही प्रेमविवाहाची शक्यताही वाढते. जर पंचमेश आणि सप्तमेश युतीत असतील तरीही प्रेमविवाहाचा योग आणखीन मजबूत होतो. म्हणजे आपल्याकडे जर एखादी पत्रिका आली, यांचा प्रेमविवाह होणार का, तर हे आपण बेसिक नियम पाहिले तरी आपल्याला लगेच कळून जातं. जर लग्नेश, पंचमेश, सप्तमेश, तृतीयेश आणि लाभेश यांचा जरी एकमेकांशी परस्पर योग होत असतील, त्यांच्या ग्रहस्वामींचे योग होत असतील, तरीही प्रेमविवाहाची शक्यता खूप वाढते. जर लग्नेश पंचमात असेल आणि त्यावर शुभदृष्टी असेल, तर प्रेमाला तुमच्या चांगला आधार मिळतो. आता मुख्य काय आहे तर शुक्र. शुक्र हा प्रेमाचा, प्रणयाचा कारक आहे. म्हणून विवाहासाठी, प्रेमविवाहासाठी शुक्राचा इथे विचार करणं अतिशय महत्वाचं आहे. शुक्र हा जसा स्त्री ग्रह आहे तसा चंद्रही हा स्त्री ग्रह आहे आणि इथे चंद्र काय आहे तर मनाचा कारक आहे, भावनांचा कारक आहे. हे दोन्ही ग्रह तुमच्या प्रेमविवाहासाठी अतिशय मजबूत असतील तर तुमचं प्रेम हे नक्की टिकतं. आता या पुढचा ग्रह आहे मंगळ. मंगळ काय आहे की तुमच्यामधल्या कामवासना किंवा तुमच्यामधलं अट्रॅक्शन कसं आहे, तुमच्यामध्ये धाडस किती आहे, प्रेमविवाह करण्यासाठी अतिशय मोठं धाडस लागतं, ते तुमच्या मंगळावरून कळतं. आता हर्षल काय आहे तर हर्षल नियमबाह्य कृती करायला किंवा नियम मोडायला लावतो, अचानक निर्णय घेणारा असतो. म्हणून आपण इथे हर्षलचाही विचार करावा. नेपच्यून मध्ये काय असतं, यांच्या भावना गूढ असतात, म्हणजे हे गुप्त प्रेम करणारे जे असतात त्यांचा नेपच्यून जास्त ऍक्टिव्ह असतो. आता राहू काय आहे तर तो अनकंडिशनल प्रेम आहे, म्हणजे आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय जे प्रेमाचे योग असतात, प्रेमविवाहाचे योग असतात, त्यांच्या पत्रिकेत राहू शुक्र, राहूचा संबंध सप्तमेशाशी, पंचमेशाशी आलेला असतो. शुक्र मंगळ युती असेल तरीही प्रेमाचे योग तीव्र होतात. फक्त प्रत्येकाच्या पत्रिकेनुसार हे नियम लावून नीट अभ्यास करून निर्णय घेणं अत्यंत आवश्यक आहे.
आता शुक्र हर्षल किंवा शुक्र नेपच्यून यांची जर युती असेल, यांचा एकमेकांशी संबंध येत असेल, तरीही प्रेमविवाहाचे योग तयार होतात. जर तुमच्या पत्रिकेत चंद्र आणि शुक्र एकत्र असतील, त्यांच्यामध्ये शुभ योग होत असतील, तरीही प्रेमविवाहासाठी ही युती आपण मजबूत मानली जाते. चंद्र शुक्र जरी समसप्तक योगात असतील, म्हणजे एकमेकांपासून सातवे असतील, तरीही प्रेमाला पूरक असतात. आता आपल्या पत्रिकेच्या पंचम स्थानात म्हणजे 5व्या भावात चंद्र आणि शुक्र असतील, तर तुमचं प्रेम हे खूप स्ट्रॉंग असतं. शुक्र जर स्वतःच्याच स्वराशीत असेल, स्वराशीत म्हणजे वृषभ रास आहे, तूळ रास आहे किंवा शुक्राची मीन ही उच्च रास असेल, तरीही प्रेमविवाहाची शक्यता वाढते. शुक्राच्या राशीतले ज्यांचे मंगळ आहेत, त्यांच्यामध्ये ही प्रेमविवाहाची शक्यता खूप दाट असते. जर शुक्र आणि नेपच्यून लाभयोगात असतील, तुमच्या जर पत्रिकेमध्ये शुक्र आणि नेपच्यून आपण लाभयोगात किंवा नवपंचम योगात हे शुभयोग करत असतील, तरीही तुमचा असा गुप्त पद्धतीने गुढविवाह असे योग सांगितलेले आहेत. आता हर्षल या ग्रहाशी जर शुक्राचे अशुभ म्हणजे निगेटिव्ह संबंध किंवा निगेटिव्ह योग होत असतील, तर मात्र इथे अविचारी निर्णय होऊ शकतो. म्हणजे दोन्ही बाजूनी विचार करणं आवश्यक आहे, की प्रेम जसं आपण करतो, प्रेमात फसवणूकही होते, काहींचं प्रेम चांगलं टिकतं, तर काहींचं टिकत नाही. त्याच्यामुळे काही विशेष योगांचा विचार करणं इथे अत्यंत आवश्यक आहे. आता पंचम स्थानात जर मेष राशीचा शुक्र आणि नेपच्यून असेल, सप्तमेश आणि पंचमेश जर सूर्यासोबत जोडले गेले असतील किंवा सप्तमेश पंचमात असेल आणि शुक्र आणि हर्षलच्या युतीत असेल, तरी सुद्धा प्रेमविवाहाचे योग तयार होतात. आता राहूचा प्रभाव बघूया. जर आपल्या सप्तमात म्हणजे विवाहाच्या स्थानामध्ये राहू असेल, पंचम म्हणजे प्रेम प्रणयाच्या स्थानामध्ये राहू असेल, पंचमेश ग्रहासोबत राहूचे संबंध येत असतील, तर नक्कीच आंतरजातीय किंवा विजातीय किंवा आंतरधर्मीय विवाहाची पण शक्यता असते, असा आपण अभ्यास केलेला आहे. जर पुरुषाच्या कुंडलीत शुक्र आणि राहू याची युती असेल, तर इथे आंतरधर्मीय किंवा आंतरधर्मीय विवाह जास्त होतात. ही युती पहिल्या, 5व्या आणि 9व्या स्थानामध्ये होत असेल, तर हा योग अतिशय मजबूत बनतो. आणि स्त्रियांच्या कुंडलीमध्ये जर अशीच युती असेल आणि त्याच्यावर जर मंगळ, रवी या ग्रहांचा संबंध येत असेल किंवा हर्षलचा प्रभाव येत असेल, तर मग त्या पत्रिकेमध्ये विवाह बाह्य संबंध आणि नंतर विवाह होण्याची शक्यता असे योग असतात. आता आपण थोडं जसं आपण पॉझिटिव्ह बघितलं तसं थोडं निगेटिव्ह पण बघूया, की प्रेमविवाह यांचे टिकतील का किंवा प्रेमविवाहात अडचणी येतील का, याचा पण एक आपण विचार करूया. जर आता पंचमेश म्हणजे जे आपण पंचमस्थान प्रेम प्रणयाचं म्हणतोय, तर त्याचा षष्ठ अष्टम म्हणजे पंचमेचं षष्ठ अष्टम किंवा व्ययात असेल किंवा पापग्रहांच्या दृष्टीत असेल, तर तुमच्या प्रेमात संघर्ष असतो, अडथळे असतात, दुःख मिळतं. जर पंचमस्थानात जास्त पापग्रह असतील, तर तुमचं प्रेम टिकणं कठीण होतं. पापग्रह म्हणजे कोण आहेत? शनी आहे, राहू आहे, केतू आहे. ते यांसारखे पापग्रह असतील, तर प्रेमात हा फटका बसतोच. जर शुक्र पापग्रहांनी पीडित असेल, तरीही नातं इथे टिकवणं कठीण होतं. म्हणजे शुक्रासोबत केतू असेल, राहू असेल, मंगळ असेल, तर काय होतं पहिलं अट्रॅक्शन असतं आणि नंतर स्वभाव समजले की भांडणं होत, नात्यांची ताटातूट व्हायला लागते. जर सप्तम भाव किंवा सप्तमेश कमजोर असेल, तरीही विवाहात समस्या ह्या येतात. आता शनी महाराजांचा संबंध, शनी महाराज जर पंचमात असतील किंवा पंचमेशाशी संबंध येत असेल, सप्तम किंवा लग्नाशी संबंध येत असेल, तर इथे काय होतं, की आपण असे काहींचे जोडीदार पाहतो की वय एकाचं मोठं असतं आणि एकाचं लहान असतं. म्हणजे इथे सामाजिक स्तरात खूप फरक दिसतो शनी महाराजांच्या या युतीमुळे किंवा संबंधामुळे. आता इथे नक्षत्रांचाही विचार सांगितलेला आहे. नवमांश पत्रिकेचा पण विचार करणं आवश्यक आहे. कुठलाही एखादा छोटासा नियम बघून लगेच निर्णय घेऊ नये. फक्त जन्मकुंडलीच नाही तर चंद्रकुंडली बघावी लागते, नवमांश कुंडली बघावी लागते. या सगळ्या गोष्टींचा विचार करून प्रेमविवाहाचा विचार केला जातो. जर पत्रिकेत पंचमेश, सप्तमेश, लग्नेश या ग्रहांची जी नक्षत्र आहेत, तर त्यांचं चंद्र किंवा शुक्राची नक्षत्र असतील, तरीही प्रेमाला बळ मिळतं. आणि एक शेवटचा महत्वाचा मुद्दा म्हणजे हे योग जर 1, 5 आणि 9 या स्थानांशी जोडले गेले असतील, तर प्रेमविवाह तुमचा नक्की यशस्वी होतो. आणि जर याच स्थानांचा संबंध 6व्या, 8व्या आणि 12व्या स्थानाशी येत असेल, तर मात्र तुमच्या प्रेमविवाहात नक्की अडचणी येतात. आणि सगळ्यात महत्वाचं,
गुरु महाराजांची जर शुभ दृष्टी असेल तर तुमचं नातं हे 100% टिकतं. म्हणजे गुरु महाराजांची दृष्टी शुभ असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे इथे भांडणं झाली तरी गुरुग्रहाची जर कृपा असेल, गुरुग्रहाची जर दृष्टी असेल तर नातं टिकू शकतं. म्हणून शेवटी एकच गोष्ट सांगते, प्रेमविवाह होणं हे तुमच्या नशिबावर, तुमच्या पत्रिकेतील योगांवर अवलंबून असतं. कारण कोणीही उगीचच कोणाच्या संपर्कात येत नाही. पण तो विवाह टिकवणं, ते नातं सांभाळणं हे तुमच्या स्वभावावर आणि तुमच्या निर्णयावर असतं. त्याच्यामुळे घाई करायची नाही. शांत राहा, पत्रिका समजून घ्या आणि मगच निर्णय घ्या. आणि जर अगदीच वाटतंय की बाबा आता नाहीच जमत आहे, तर मात्र 100% ते नातं तिथे थांबवा. कारण शेवटी व्यक्तीचं आयुष्य, जीवन महत्वाचं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या ॲस्ट्रोतृप्ती चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सुरुवात करणार आहोत मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंतचे प्रेमविवाहाचे योग तुमच्या पत्रिकेत कसे असणार आहेत आणि तुमचा प्रेमविवाह होणार आहे की तुमचा अरेंज मॅरेज होणार आहे हे आपण सविस्तर पाहणार आहोत. धन्यवाद. नमस्कार.